हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या PYQ सिरीजमध्ये. आजचा आपला क्वेश्चन आहे JEE ॲडव्हान्स 2019. ठीक आहे, तर क्वेश्चनकडे लक्ष द्या की एक कॉम्प्लेक्स नंबरचा सेट आहे जो ही कंडिशन फॉलो करते. जर तुम्ही प्रॉपर लक्ष देत असेल तर हे काय Z मायनस काहीतरी कॉम्प्लेक्स नंबर असला पाहिजे आणि त्याचा एक डिस्टन्स फिक्स दिला आहे. जर Z कॉम्प्लेक्स नंबरचा डिस्टन्स फिक्स असेल तर आपण त्याला काय म्हणतो, एक सर्कल म्हणतो. सो बेसिकली तो काय एक सर्कल आहे, एक सर्कल आहे तो. ओके, त्याचं सेंटर किती राहणार आहे तर आपण लिहू मॉड ऑफ Z मायनस कॉमन काढला तर हा झाला 2 मायनस I ग्रेटर दॅन इक्वल्स टू √5. सो बेसिकली सेंटर आहे 2, -1. काय सेंटर असेल 2, -1. 2, -1 तिथे सेंटर आहे आपलं, राईट. आणि रेडियस काय √5 पेक्षा जास्त, म्हणजे जे काय तुमचे पॉईंट्स असणार आहे झेडचे पॉईंट काय असणार आहे या सर्कलच्या बॉर्डरवर किंवा इक्वल टू आहे म्हणून, आणि बॉर्डरच्या बाहेर. का बरं बॉर्डरच्या बाहेर? कारण की ग्रेटर दॅन म्हटलं ना झेडची व्हॅल्यू. सो ग्रेटर दॅन म्हणजे बॉर्डरच्या बाहेरचा जो एरिया आहे या बॉर्डरच्या बाहेरच्या एरियामध्ये तुमचं काय असणार आहे झेडची व्हॅल्यू. झेड कुठे राहू शकते, राईट. ठीक, ओके, तिथे आपला झेड राहू शकतो. नेक्स्ट कंडिशन मध्ये काय म्हणते, if the complex number z0 such that 1 upon z0 minus 1 चा मॉड्युलस इज मॅक्सिमम. आता z0 -1 मॅक्सिमम आहे, म्हणजे z0 एक पॉइंट आहे कुठून 1 पासून. 1 पॉइंट पासून काहीतरी पॉइंट आहे. तर 1 कुठे घ्यायचा, समजा हा 2 आहे तर मी याला x ऍक्सिस वर काढतो. जर समजा काढलं असतं तर 2 आणि -1 खाली तिथे कुठेतरी 1 असेल समजा. z मायनस लेफ्ट साइड इकडे कुठेतरी झेड असेल. या पॉइंटवर आपलं 1 पॉइंट कुठेतरी असेल. त्या 1 पॉइंट पासून z0 आहे, इथून जी डिस्टन्स आहे 1 पॉइंटचं ते किती असणार आहे, मॅक्सिमम है ना. 1 अपॉन मॅक्सिमम आहे. याचा अर्थ काय की जर 1 अपॉन z0 -1 जर समजा मॅक्सिमम असेल तर रेसिप्रोकल केलं तर काय होणार की z0 -1 काय असलं पाहिजे, मिनिमम. हा काय असलं पाहिजे, मिनिमम असला पाहिजे. एकदम सिंपल सी गोष्ट आहे ना. रेसिप्रोकल घेतलं तर 1 अपॉन z0 -1 जर मॅक्सिमम असेल तर रेसिप्रोकल घेतलं तर काय होणार, मिनिमम असेल. मिनिममचा अर्थ काय की z0 असा पॉइंट पाहिजे आपल्याला जो याच्या 1 पासून जो z0 आहे. कारण की z0 सच दॅट तो या सेट मधला आहे, 1 अपॉन z -1 म्हणजे इथे जो कुठला पॉइंट असेल आपला, समजा मी x y ऍक्सिस काढतो इथे, समजा हा x y ऍक्सिस जस्ट अज्यूम करा. ठीक आहे, हा माझा पॉइंट 1 आहे. या लाईन पासून 1 पासून एक z नावाचा काय कॉम्प्लेक्स नंबर आहे, तो काय मिनिमम डिस्टन्स आहे. या 1 पासून मिनिमम डिस्टन्स आहे. तर मिनिमम z -1 मिनिमम आहे आणि हा रेसिप्रोकल मॅक्सिमम आहे. तर मिनिमम असेल म्हणजे जेवढ्या जवळ हा या सर्कलच्या असेल तेवढा डिस्टन्स काय राहणार आहे, मिनिमम राहील. जेवढा दूर असेल सर्कल पासून तिथे इन्फायनाइट खूप सारे पॉइंट्स आपल्याकडे. हा इथे कुठेतरी काय झालं आपलं z0 असेल, इथे कुठेतरी काय असेल z0. तर मिनिमम किंवा मॅक्सिमम आहे याचा अर्थ आपल्याला कळायचा आहे की याचा आर्ग्युमेंट किती आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघा 4 आणि लक्षात ठेवा तिथे मायनस जर मी कॉमन काढलं तर मला काय मिळालं, z0 प्लस z0 चा x. अच्छा, z0 चा आर्ग्युमेंट काढतो ना, त्याचा अर्थ काय z पण काय या ठिकाणी आपण जो कॉम्प्लेक्स नंबर घेतला तो z इक्वल्स टू z0 घेतलेला आहे. म्हणजे हा काय झाला z0 चा कॉन्जुगेट. का बरं घेतलं, कारण की z इथे असेल तरच ती व्हॅल्यू काय होणार, मिनिमम राहील. मिनिमम आहे म्हणून z शुड बी इक्वल्स टू z0. ठीक आहे, आपलं आर्ग्युमेंट काढायचं आहे. नाईस. इथे पण समजा z0 मायनस हा झाला z0 चा कॉन्जुगेट आणि प्लस 2i. नाईस, काही प्रॉब्लेम नाही. So this is equals to argument of हा बघा 4 minus z0 plus z चा 0 चा कॉन्जुगेट काय असते, रियल नंबर. this becomes 2 times real number divided by हा काय झाला imaginary part. so 2 times imaginary part of z0, ठीक आहे, into I plus 2i. राईट. का बरं, कारण की आपला फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला काय असते, z plus z conjugate upon 2 is equals to real part of z आणि z minus z conjugate upon 2 is equals to imaginary part of z. ही प्रॉपर्टी आपण यूज करतो, बाकी काहीच नाही.
मग हा रिअल पार्ट आहे बघा, तर मी सिम्पली काय सॉल्व्ह करू शकतो की आर्ग्युमेंट हा जो 4 आणि 2 आहे, तर तुम्ही 2 कॉमन काढायचा नाही काढायचा तुमची चॉईस. तर मी 2 कॉमन काढून ठेवतो, नाही काढलं तरी फरक पडणार नाही. रिअल पार्ट ऑफ Z0 आपण इथून जर 2 कॉमन काढला आणि ते आय पण आहे, आय पण कॉमन काढलं, इमॅजिनरी पार्ट इथे पण आय आहे इथे पण आय आहे, बाकी करायला इमॅजिनरी पार्ट ऑफ Z0 आणि +1 समजा +1. ओके, 2 आणि 2 कॅन्सल, खाली आय आहे तर आय तर चालणार नाही आपल्याला, खालचा आय आपण वर पाठवणार आहे. सो आर्ग्युमेंट खालचा आय जर वर गेला म्हणजे बेसिकली आय ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळालं -i टाइम्स. आता हे नंबर आहे 2 हा रिअल नंबर आहे, हा पण रिअल नंबर आहे. इमॅजिनरी जरी म्हटलं असं इमॅजिनरी पार्ट रिअल असतो, सोबत आय लागला म्हणजे तो इमॅजिनरी बनतो, पण पार्ट काय रिअल आहे. सो रिअल अपॉन रिअल काय होणार, काहीतरी रिअल नंबर, सपोज where k is a real number. रिअल नंबर कुठे असतो, x ऍक्सिस वर. रिअल नंबर कुठे असतो, x ऍक्सिस वर. मायनस आय कुठे आहे, खाली आहे. मायनस आय कुठे असणार आहे, खाली. सो देयरफॉर आर्ग्युमेंट ऑफ, जर समजा माझ्याकडे हे x ऍक्सिस y ऍक्सिस आहे, इथे कुठे रिअल ऍक्सिस आहे माझी आणि मला मायनस आय पर्यंत मल्टिप्लाय करायचं आहे, बेसिकली काय होणार -π/2 रोटेट करायचं आहे मला. देयरफॉर आर्ग्युमेंट बिकम्स -π/2. एवढा सिंपल सा क्वेश्चन. So therefore argument becomes -π/2. ठीक आहे, -π/2. आता कसं काय -π/2 झाला, तर लक्ष ठेवायचं एक सिंपल सा सिंबल आहे बघा. इथे कन्फ्युजन करून स्टार्ट होते या कंडिशन मध्ये. तर हे z आपल्याला सॅटिस्फाय करणारं माहिती आहे रूट 5 च्या बाहेर आहे. सो रूट 5 चा रेडियस काढला, रूट 5 म्हणजे बेसिकली याचा मॉड्युलस तुम्ही काढा. एक सर्कलच्या बाहेरचे सगळे पॉइंट आणि सर्कल वरचे पॉइंट, तर बाहेरचे पॉइंट आहे, राइट. नंतर म्हटलं की Z0 कॉम्प्लेक्स नंबर आहे, जिथे 1/Z0 -1 हे काय मॅक्सिमम आहे. तर 1/Z0 तर मॅक्सिमम असेल हे डिस्टन्स. याचा अर्थ जर याचा आपण रेसिप्रोकल घेतला उलटा, मॅक्सिमम ने डिवाइड केलं तर काय होणार, व्हॅल्यू मिनिमम होणार. म्हणजे Z0 -1 हे काय मिनिमम आहे. तर एक 1 पासूनचं जे डिस्टन्स आहे झेडचं, कुठलाही एक झेड या 1 पॉइंट पासून जस्ट अज्यूम करा, त्या 1 पॉइंट पासून तुम्ही कुठलाही डिस्टन्स घ्या. कुठले डिस्टन्स म्हणजे जवळचं दूरचं काही राहू शकते. जर समजा हा घेतला, हा पण आपला झेड राहू शकते. इथून तुम्ही कुठले डिस्टन्स घ्या, हा पण आपला झेड राहू शकते, हा पण आपला झेड राहू शकते. पण अशाच डिस्टन्स पैकी एक माझा पॉइंट आहे Z0, जो या पूर्ण सेट मध्ये आहे बाहेरच्या, तर त्याचा डिस्टन्स किती आहे, मिनिमम आहे. डिस्टन्स जर मिनिमम असेल तर Z -1 मिनिमम असेल. त्याचा अर्थ Z कुठे असायला पाहिजे, 1 पासून या सर्कलच्या जवळ असायला पाहिजे. 1 पासून सर्कलच्या जवळ असेल तर आपल्याला ह्या कंडिशनसाठी काय करावं लागते, प्रिन्सिपल वापरावं. आता हे का बरं कंडिशन महत्त्वाची आहे, कारण की हा Z0 जो आहे या पुऱ्या सेट मध्ये आहे, त्या सेट मध्ये म्हणून Z0 इक्वल टू काय घेऊ शकतो मी, Z घेऊ शकतो. आणि नंतर मग गिवन कंडिशनला आपण सॅटिस्फाय करून इक्वेशन सॉल्व्ह करू. बेसिकली ते पूर्ण रिअल नंबर झाले, इथला आय बाहेर ठेवला तर आपण पूर्ण रिअल झाला. डिनॉमिनेटरचा आय बाहेर गेला की -i होतो, -iचा आर्ग्युमेंट किती आहे, π/2. जर कोणाला हे समजलं नसेल तुम्ही असं पण करू शकता या केसमध्ये की दिस इज आर्ग्युमेंटची प्रॉपर्टी यूज करा. आर्ग्युमेंट ऑफ रिअल नंबर जो काही आला असेल आपला k मल्टिप्लाय मध्ये आहे, तर ऍडिशन आर्ग्युमेंट ऑफ -i. तुम्ही डिवाइड मध्ये ठेवलं तर मायनस करू शकता. आधी समजा रिअल नंबरचा आर्ग्युमेंट असते 0, आर्ग्युमेंट ऑफ -i किती असते, -π/2. सो देयरफॉर आन्सर -π/2. एक किंवा दोन पैकी तुम्ही कुठली मेथड यूज करा, तुम्हाला याचा आन्सर काय मिळणार आहे, -π/2. ठीक आहे. तर लेट्स होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहत चला. काही सजेशन असतील ते पण कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि होईल तेवढं मित्रांपर्यंत शेअर करा जे स्टडी करतात. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आणखी एक नवीन क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.